असं खूप बोललं जातं की खूप साऱ्या मैत्री याच्यामुळे तुटतात की बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आल्यामुळे, की सामने वाले का बंदा बोल रहा है की इससे बात नहीं करने का, तो बात करना बंद कर दिया. त्याच्यावर तुझं काय बोलणं? कारण ते आता मी तुला सांगते, लांब नाही जात, जवळच सांगते. आय हॅव अ बेस्ट फ्रेंड. आता सगळ्यांना मेल फ्रेंड आली म्हणून, मेल या फिमेल कोणी एकमेकांना एक बेस्ट फ्रेंड असतो. लाईक मला मेल बेस्ट फ्रेंड. आणि असं नाही की तो एक पर्टिक्युलर टाइम, भाई जसं स्कूल टाइमचे मध्ये जवळचा तुला म्हटलं 3 ते 4 मैत्रिणी आणि 5-6 फ्रेंड्स, ते खूप कटतात. तसाच तोही माझा खूप जवळचा. तर माझ्यासाठी खूप खूप मॅटर करायचा. आणि खूप असं आमचं, तुला सांगते मी, काय खाल्लं पासून झोपायचं टायमिंग पासून त्याला सगळं माहिती असायचं, सगळं व्यवस्थित. आणि त्याचं असं होतं की तो रिलेशनशिप मध्ये होता एकीसोबत त्यावेळेस, बट ती ऑफ झाली ते एक पर्टिक्युलर टाइम पासून. तिला कधीच माझा प्रॉब्लेम नव्हता. आजही इथे बसून बोलते त्या मुलीला, माझा कधीही आमच्या फ्रेंडशिपचा प्रॉब्लेम झाला नाही. मी नाव नाही घेत पर्टिक्युलर पर्सनचं किंवा माझ्या बेस्ट फ्रेंडचं किंवा काही. ते आम्ही आता, मला वाटत नाही आमची बॉन्ड राहिली तशी त्याच्या लग्नानंतर किंवा काही. त्याच्या लाईफमध्ये दुसरी पर्सन आली, लाईक रिलेशनशिप स्ट्रॉंग. आणि तिला माझा प्रॉब्लेम, कारण फिमेल फ्रेंड भाई, फिमेल माझ्या मेल म्हणजे माझ्या बॉयफ्रेंडची फिमेल फ्रेंड कशी भाई. मग झालं ना की तू तिच्याशी जास्त बोलायचं नाही, कॉल नाही करायची, ठीक आहे, कमी केले. की मी समजू शकते मुलगी म्हणून, कारण जर मी कोणाला घेऊन पॉझिटिव्ह असेल ना भाई, तर मला वाटत नाही ती पोरगी चुकीचं बोलली. मी एक्सेप्ट केलं इथपर्यंत, ठीक आहे. मी स्वतः बोलणं कमी केलं. तर त्याला असं वाटायला लागलं की मला कोणीतरी वेगळं भेटलं, मला त्याला सांगायला वेळ नाही. ठीक आहे म्हटलं. त्याच्या लग्नाला मला जाता आलं नाही कारण मी ऍडमिट होती. मग त्याच्या फॅमिलीला मी त्याचं लग्न व्हिडिओ कॉलवर अटेंड केलं भाई. त्याची फॅमिली बोलली हा. आणि त्या गोष्टी म्हणजे आमचं नेहमी जसं बोलणं व्हायचं तसं कमी झालं. कारण तुला माहितीये, कुठल्याही मेलचं किंवा फिमेलचं लग्न झालं की नंतर फ्रेंडशिप चेंज होते. मुलगा मुलगी असेल तर, फिमेल फिमेल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुला मेल मेलची फ्रेंडशिप माहिती, आमचं चेंज झालं खूप कमी. एक टाइम आलं रे, म्हणजे लाईक एक टाइम आलं की मी खोटं नाही बोलते, ते बसून बोलते तुझ्यासमोर, मी इग्नोर करायला लागली त्याला सरळ सरळ. नाही कॉल मेसेज रिसिव्ह करायचे, त्याच्या बायकोला चांगलं वाटत नाही. आणि काही असू नसू भाई, तिने ना माझं नाव मेन्शन करायचं ठरवलं सगळ्या भांडणात, हर एक भांडणात मेन्शन करायचं. मला फोनवर सांगायचं. ते मग मला असं इग्नोर करते. आय डोंट नो त्यांच्यात काय झालं काय नाही, मी ते सांगत नाही आता पॉडकास्टवर आपल्या, ते सोडून देते. पण लाईक खूप वेळा त्याचा कॉल आले मला आणि मी इग्नोर केलं, मग त्याने ब्लॉक केलं मला. मी कॉल करायची, त्यानं ब्लॉक केलंय, कळे ना कॉल. आणि खूप वेळा झालं असं की त्याच्या लाईफमध्ये खूप चांगलं चालू नाहीये सध्या, पण त्याला मला सगळं सांगायचंय. पण माझं असं झालं की त्याचं लग्न झालंय, मला जास्त काय पडायचं नाही मध्ये. त्यामुळे बेस्ट फ्रेंड होता बोलेन मी, मेन्शन नाही करेल, होता. लाईक आता वी आर गुड फ्रेंड्स, नॉट बेस्ट फ्रेंड्स. कारण बघ, मी असं नाही बोलत की तो बेस्ट फ्रेंड नाही, आजही तो माझ्यासाठी तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा तो तेव्हा होता. पण मी त्या गोष्टी नाही बोलू शकत कारण त्याचं लग्न झालंय आता. हा, फिमेल फ्रेंड्स खूप जवळच्या आहेत. आणि माझ्या आयुष्यात जशी तुझ्या आयुष्यात एक मैत्रीण आहे, तशी माझ्या आयुष्यात खूप जवळची मैत्रीण आहे. खूप म्हणजे लिमिटलेस, मी व्यक्तही नाही करू शकत. तिला तर सगळंच माहिती असतं. आणि तू जसं बोललास ना, इव्हन ती जो शेड्यूल, मी तर आता सध्या वेल्ली आहे सगळ्या भाषेत, जॉबलेस आहे, पण ती बिचारी बघेल तेव्हा बिझी असते, तरी ती मला कॉल मेसेज करते. त्यात आम्ही खूप 2-3 आठवड्यांनी फोन करणार, आज भेटला का वेळ, हो भेटला, हाय का वेळ, हाय हाय, मग बोल. पण आमचं असं नाही होत की तू मला फोन नाही केलास म्हणून मी तुला कॉल नाही करणार. तू सांग रे, ती मुलगी बिझी असते, मी तर घरात असते, आठवड्याने ती मला फोन करू शकते, मी एखाद दिवस नाही. ती असं नाही बोलत तू घरीच आहेस, फोन का नाही करत, समजून घेतो एकमेकींना. आणि मैत्री अशीच असली पाहिजे रे, की जर तो फोन नाही करत आहे ना तर तू करत, तर तो खरंच बिझी आहे. फोन रिसिव्ह नाही केला ठीक आहे, 2 दिवसांनी करेल, त्याने तरी मग एक मेसेज टाक की तुला वेळ नाहीये, तुझं शेड्यूल बिझी आहे का, देईल तो रिप्लाय त्यावेळेसही नाही दिला तर ठीक आहे, मग तुम्ही काहीतरी डिसिजन घ्या. तुम्ही आधीच ब्लॉग लिक करता, त्याने कॉल बिल रिसिव्ह नाही केला, हे चुकीचं आहे. इव्हन माझ्या बेस्ट फ्रेंडनी जो होता ब्लॉक केला, अजूनही अनब्लॉक नाही केलं, मी त्याला शिव्या घालते फोनवर, अनब्लॉक कर. हा, तुला वेळच नसतो माझ्यासाठी. वेळ नसतो, तू विचार की वेळ का नाही देतेस. कारण तुझं लग्न झालंय, तुझ्या बायकोला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो, हे तुला नाही कळत आहे. ती तुझ्यासमोर फक्त व्यक्त होते की नाही एवढं तू जरा लांब राहा, पण हे मला कळतं. मी ऍज अ गर्ल आहे यार, एक फिमेल म्हणून मला कळते की तिच्या मनात काय चालू असेल. आणि मला असं वाटतं पर्सनली, मी प्रत्येकांना बोलेन जे पॉडकास्ट ऐकतील त्यांनाही,
तुम्ही तुमच्या रिलेशनशिप फ्रेंडशिप सगळ्यात पॉझिटिव्ह असलेच पाहिजेत. कारण जो पर्सन तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याला तुम्ही घेऊन पॉझिटिव्ह राहा, पण ओव्हर पॉझिटिव्ह नका हो. आता मी ओव्हर पॉझिटिव्ह बोललो, काय काय लोक विषय बोलतील की हा ओव्हर पॉझिटिव्ह म्हणजे टॉक्सिक आणि ओव्हर पॉझिटिव्ह खूप वेगळं आहे. टॉक्सिक म्हणजे तो बंदा खूप टॉक्सिक असेल ती गोष्ट वेगळी. ओव्हर पॉझिटिव्ह म्हणजे जर ती सांगतेय ना ती गोष्ट, जर ती तुला समजवते ना तर ऐक. तू त्याच्यात पण मी म्हंटल नको करू, तू का करते, म्हणजे टॉक्सिक ती प्रकारच तो झाला. ओव्हर पॉझिटिव्ह नका हो, पॉझिटिव्ह राहा तुमच्या नात्यांना घेऊन आणि राहा. जर तुम्ही पॉझिटिव्ह नाहीये, तुम्हाला घेणं देणं नाहीये, म्हणजे मी म्हणेन सरळ भाषेत ते तुमच्यासाठी चुकीचं आहे. फ्रेंडशिप रिलेशनशिप XYZ काही असू दे, जो तुम्हाला घेऊन पॉझिटिव्ह नसेल तर तो तुमच्यासाठी काहीच नाहीये. त्याला तुम्ही हाय बाय वाले आहात किंवा तो टाइमपास करतोय.